मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता, सांगली जिल्ह्यामधून. मला 2-3 गोष्टीचे थोडंसं एक अपडेट करायचं होतं, म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आमचा हा मराठ्यांचा, गरीब लोकांचा जो मोर्चा जाणार आहे मुंबईला, त्या मोर्चाच्या अगेन्स्ट बरेचसे काही मंडळी बोलत आहेत. आणि हा मोर्चा प्रथमतः मी सांगू इच्छितो की हा गरिबांचा मोर्चा आहे. त्यांच्या भविष्याचा, मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि हा मोर्चा आज निघत नाही, असे 40 ते 50 मोर्चे निघाले आहेत. आणि हे 40 ते 50 मोर्चे एकदम शांततेच्या मार्गाने मुंबईला गेलेले आहेत. आता हा प्रश्न पडतो की अशा ह्या गरिबाच्या लोकांनी आंदोलनही करायचं नाही का? मग हा प्रश्न फार मोठा गंभीर बनून बाहेर समाजामध्ये येतो आहे. गरीब लोकांनी मोर्चाही नाही काढायचे आणि त्यांनी काहीच करायचं नाही, फक्त आतमध्ये घुटमटून मरून जायचं. आज हा गरीब मराठा समाज बाहेर पडून हा राजकारणी लोकांना त्यांचं आरक्षण का मागतो आहे? कारण त्यांच्यामध्ये महत्त्वाचं एक रिक्वायरमेंट आहे. त्यांच्या बऱ्याचशा मागच्या पिढीमधून त्यांची प्रगती झालेली नाही. पूर्वी 10 एकर 15 एकर त्यांची जमीन होती, ते आज गुंट्यावर आलेले आहेत. त्यांची लग्न होत नाहीत त्या मुलांची. हा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. खेडेगावात जाऊन तुम्ही बघा, ह्या गरीब लोकांच्या मुलांची लग्न होत नाहीत. आणि ही नाण्याची एक बाजू असताना नाण्याची दुसरी बाजू आहे. गडगंज काही मराठे आहेत आमच्याकडे, त्यांच्या मोठमोठ्या नोकऱ्यामध्ये आहेत किंवा मोठमोठ्या गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये आहेत, मोठे कारखाने आहेत, त्यांचे भरपूर धनधान्य संपन्न आहे ते. मग या खालच्या मराठा समाजाने करायचं काय? त्यांनी फक्त मरायचंच आहे का? हा प्रश्न माझा आहे. तर ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर बरंचसं काही मी मीडियामधून ऐकतो आहे. आज मराठाच्या पोरांना अटक होणार, त्यांना तुरुंगात डांबणार. अरे, हे तुरुंगात डांबायच्या अगोदर ते ऑलरेडी तुरुंगातच आहेत, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वर्षापासून ते तुरुंगातच आहेत. त्यांची काही प्रगती होत नाही, काही नाही. ते आज त्या तुरुंगातच मरायला तयार आहेत. त्यामुळे ते विषय सोडून द्या. फक्त माझी एक विनंती आहे, हे लोकांना तंबी देण्या अगोदर ह्या सरकारच्या वतीने जर तंबी देण्यात येत असेल, तर ह्या सरकारच्या वतीने तंबी देण्या अगोदर मी त्यांना सरकारच्या वतीनं काही अपोजिट टीमला काही लोकांच्या उभं केलेलं आहे ना. ते संगीता वानखेडे आहेत, त्यांची काय भाषा आहे का? एक काय परत ते एक वाघमारे आहेत, आणि एक काय ते 2-3 लोक आहेत जे काही गव्हर्नमेंटचे समर्थक आहेत असं मी मानेन. या समर्थकांना माझा पहिला एक सवाल आहे, तुम्ही गरिबांच्या या पोरांच्या रॅलीवरती त्याच्यावरती आक्षेप घेऊन सरकारच्या वतीनं बोलून त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय. ते हाके साहेब, अरे काय तुम्ही प्रति आंदोलन केलं, मध्ये तिथे जाऊन उपोषणाला बसलं. तुम्ही ह्या गरिबांच्या पोरांना मारणार आहात का गरिबांसाठी काही करणार आहात? तुम्ही जे बोलताय ना, हे आम्ही आमचं हिस्सा हिसकावून घेत आहेत, हे ते कोर्ट बघून घेईल ना. आज हे लोक ते सामंजस्यानं त्यांना सामोरं जात आहेत लोकांना. आणि एक महत्त्वाचा विषय माझा आहे की हे किती दिवस आंदोलन हे चालू ठेवणार आहेत? हे मराठी मरून गेले ना ते. कारण आज अण्णासाहेब पाटलांनी गोळी घालून घेतली. अहो, हे 40 वर्षापासूनच्या पेक्षा जास्त वर्ष झालं हे त्यांची मागणी आहे. आणि त्यावेळेस काही त्यांच्याकडे सदनिका होते, काही चांगलं शेतीविती होती, म्हणून ते जास्त तीव्र नव्हतं झालं. आज परिस्थिती चेंज झालेली आहे आणि सर्व समाजाने एकत्र येऊन काहीतरी विचार केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे, रास्त म्हणणं आहे. आणि ह्या समाजात काहीतरी चुकीच्या गोष्टी घडवून ह्या मराठ्याच्या पोरांच्यावर केस करू नका, हे माझी कळकळीची विनंती आहे सरकारला. आणि तुम्ही जर तसं काही कराल तर आज ह्याच मराठ्यांनी ज्यावेळी जरांगे पाटलांनी डिक्लेअर केलं की तुम्हाला कुणाला मतं द्यायची ते द्या, आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहेत, आम्ही दिलेले आहेत मतं. आणि हा मराठा समाज मोकळा झाला होता. त्यांनी सांगितलं कुणाला मतं करायचं. आणि ह्या महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी, ह्या देशाच्या प्रगतीसाठी आम्ही ह्या BJP सरकारला सत्तेत आणण्यासाठी आम्ही मतं दिलेली आहेत. आज तुम्ही त्याचा विचार करताय, चांगली गोष्ट आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, आम्हालाही मान्य आहे. पण आमच्या खालच्या राहिलेल्या समाजाच्या अगेन्स्ट जाल तर आम्ही देऊ काय मतं तुम्हाला?
पुढच्या वेळेस देऊ काय? अरे आजपर्यंत डेव्हलपमेंटच्या नावाखाली मतं देतो आहे ना, अजून पुढेही देऊ, पण असं समाजामध्ये तेढ निर्माण करून आमच्या पोरांच्या अंगावर केसेस घालायच्या नाहीत. हे तुम्हाला तंबी समजायची असेल तर समजा, तुम्हाला किती लोकांना आत घालायचं मग घाला, 6 करोड मराठ्यांना आत घाला, बघू आम्ही काय करता येते. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि एक समाजासाठी, दोन्ही समाजासाठी भांडणारा माणूस आहे. पण आज हे भांडणं लावायचं प्रकरण ते थांबत नाही, म्हणून मी थोडंसं एक वेगळ्या तीव्रतेने बोलतो आहे. तर माझं मागणी आहे फडणवीस सरकारना, फडणवीस साहेबांच्या सरकारला, की आणि शिंदे साहेब आहेत किंवा अजित पवार साहेब आहेत, तुम्ही याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. भांडणं लावू नका आणि मराठ्यांच्या कुठल्याही पोरांच्यावरती केसेस करू नका. त्यांचं ऑलरेडी पूर्ण करिअर खराब झालेलं आहे, त्यांची लग्न होत नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, ते ऑलरेडी तुरुंगातच डांबून ठेवल्यासारखं त्यांना सध्या जगता आहेत. आणि परत तुम्ही केसेस करून जर करणार असाल तर तुमचं सरकार येईल का उद्या? काय डेव्हलपमेंट करणार आहे? आणि डेव्हलपमेंट काय दुसरं सरकार आलं तर होणारच नाही का मग? आणि असे गडगंज कशाला पाहिजेत हे तुमचे श्रीमंत मराठे आम्हाला ह्या आमदार खासदारासाठी? करा ना, ह्या माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या पोराला करा, आमदार करा. का नाही करू शकत? का नाही आम्ही डेव्हलप करू शकणार? आणि तुम्हाला येत्या विधानसभे काळात तुम्हाला डेव्हलपमेंटच्या मार्गाने जर का तुम्हाला मतं हवी असतील तर असं काही कुठल्या केसेस वगैरे काही करून होणार नाही. आणि दुसरा एक मुद्दा आहे, फडणवीस साहेबांना, ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मी म्हणून त्यांना बोलत आहे. अहो तुम्ही सांगता की जरांगे साहेब काही बोलतात, जरांग्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे काही लोक आहेत माझ्यासारखे, ते काही समाजामध्ये तेढ निर्माण करतायत. आज मला एकच प्रश्नाचं उत्तर द्यावं ह्या जरांगे पाटलांनी किंवा त्यांच्या बाजूने जे बोलणारे आहेत, हाके साहेब आहेत किंवा अजून काय. हाके साहेबांना साहेब म्हणण्याची मला परिस्थिती राहिलेली नाही, पण एक सामाजिक कार्य करणारा एक नेता म्हणून मी तुम्हाला त्यांना एक अजूनही साहेब म्हणतो आहे. तर तुम्ही मला एकाच गोष्टीचं उत्तर द्या की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या पोरांना आत टाकून परत तुमचं राजकारण पुढं जाणार आहे का? आणि तुम्ही फक्त मराठा समाजाला टार्गेट करू नका, खाली राहिलेल्या समाजाला पण काहीतरी करा ना. खाली राहिलेलं म्हणजे अजून बरेचसे खालचे कितीतरी समाज आहेत आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करू नका. दुसरी गोष्ट असं आहे की येऊ दे ना, ह्या मराठ्यांना मुंबईत येऊ दे, बघू दे, जाऊ दे, त्यांना त्यांचा आतला मनातला उद्रेक तर बाहेर दाखवायला मिळू दे ना. त्यांना तुम्ही का अपोज करताय? तर या मीडियाच्या माध्यमातून ह्या 2-3 गोष्टी आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला इथं नमूद करायची आहे. जर का तुम्ही सांगत असाल, तो माझा जो मुद्दा होता तो मी भरकटलो ॲक्च्युली, की तुम्ही जर म्हणत असाल आम्ही एक जरांगे पाटलांचे काही त्यांच्या मागे उभारणारी मंडळी आहे, कार्यकर्ते आहोत, सामाजिक कार्यकर्ते आहोत किंवा जे काय आहे ते, आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो आहे वगैरे वगैरे, तर तुम्ही हा जयश्री पाटील जे आहे आमचं कोर्टात टिकत का नाही आहे? मराठ्यांचं हे त्यांना एक गव्हर्नमेंट देणार त्यांचं आरक्षण, आणि ते जयश्री पाटीलना तुम्ही हे BJP सांगणार की तुम्ही अपोजिट कोर्टात केस टाका. म्हणजे तुमचं BJPचं गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत तुम्ही साबूत ठेवणार ते मराठ्यांचं हे आम्हाला SCBC आता दिलेलं. आणि ज्यावेळेस तुमचं सरकार जाईल त्यावेळेस परत ते जयश्री पाटील कोण आहेत आणि 4 चष्मेवाले कोण आहेत ते तुम्हाला सगळ्यांनाच मीडियाला माहीत आहे. त्यांना लगेच सांगणार कोर्टात केस तुमची अजून तीव्र करा, ऑलरेडी टाकलेलीच आहे, आणि ते आमचं आरक्षण घालवून टाकणार. म्हणजे अजून तुम्ही मला सांगा की ही जे संगीता वानखेडे आहेत किंवा नवनाथ वाघमारे आहेत किंवा ते अजून बरेचसे मंडळी आहे, ह्या लोकांना कोण सपोर्ट करत आहे? आणि तुम्हाला मराठा पोरांच्यावर केस करायचं असेल तर माझं एक मत आहे, तुम्ही मराठा पोरांच्यावर केस करायच्या अगोदर हे संगीता वानखेडी जी बाई आहे, मी तिला ताई म्हणणार नाही आता, कारण ती ताई म्हणण्याच्या लायकीच राहिलेली नाही. अहो ती काय बोलते, काय व्हिडिओ टाकते ते बघून घ्या माननीय फडणवीस साहेब. आणि मग तुम्ही मराठाच्या पोरांना आत टाकायचं आणि तंबी द्यायचं आणि पोलिसांनी बघून घ्यायचं, हे तुम्ही पुढे आणा. तर माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे BJPच्या म्हणजे सरकारला, की
आमच्या मराठाच्या पोरांना तुम्ही तंबी देण्याच्या अगोदर हे जे संगीता वानखेडे आहे ते अजून दोघेजण हाके साहेब आहेत किंवा ते वाघमारे आहेत, ह्या तिघांना पहिलं तुम्ही आत टाका ना आणि त्यांच्यावर केसेस करा आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या मराठीच्या पोरांना हात घाला. आणि जर असं नाही कराल आणि आमच्या पोरांच्या अंगावर केस टाकाल तर बघून घेऊ आम्ही. आमच्या हातात काय, या गरिबांच्या पोरांच्या हातात आहे ना एकच शिक्का आहे, मतं देण्याचा. यावेळेस आम्ही स्वतः तुम्हाला मतं दिलेली आहेत, आजच नाही बऱ्याच वर्षापासून मतं देतो आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली. अरे पण डेव्हलपमेंट करून ह्या पोरांची लग्न होत नाहीत, त्याला कारणीभूत कोण आहे? त्यांचा काही विचार करणार आहेत की नाही, ही माझी एक मनाची तळमळ होती. म्हणून ह्या मीडियाच्या द्वारे मी सरकारला एक विनंती करत आहे, मराठ्यांच्या पोरावर केसेस वगैरे करू नका. त्यांना मुंबईला यायचं असलं तर येऊ दे. ते एक संयमानं कितीतरी खूप छान त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे, एक जगाला दाखवून दिलेलं आहे की 54 किंवा 57 असे शांततामय असे मोर्चे काढू शकता तुम्ही आणि तुमच्या मागण्या मागू शकता किंवा सरकारशी तुमच्या मनातल्या असणाऱ्या गोष्टी सांगू शकता आणि काही ते तोडगा काढू शकता. पण हे 40 वर्षापासून असंच चाललेलं आहे. हे मुलं आज खूप वाईट परिस्थितीमध्ये आहेत. त्यांचे लग्न होत नाही, ते लग्न करणार कोण? आज वर्षानुवर्षे त्यांनी असंच राहायचं का? आणि तिसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे काय सांगताय ना, मराठ्यांना आत घेतल्यानंतर ते ओबीसीच्या ह्याच्यात घेतलं प्रॉब्लेम होईल, तसं होईल, असं होईल, हे सगळं गुंतागुंतीचं सगळं राजकारण चाललं आहे बऱ्याच वर्षापासून. 40 वर्षापासून आमचे मराठी समाज नुसतं भांडत राहत आहेत. अहो ते बाबासाहेबांचं काय संविधान सांगतात ते हाके साहेब, त्यांना त्या जास्त हुशार आहेत म्हणून सांगतात, कुठं अभ्यास केला आहे काय केलं आहे. त्यांना एक गोष्टीचा विचार मला उत्तर द्यायला सांगा ना की 10 वर्षानंतर जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जे समाज पुढारलेला आहे त्यात थोडंफार काय होणार डेव्हलप झालं, त्याला बाहेर काढा आणि न पुढारलेला आत घ्या. असं का केलं नाही? असं या गोष्टीवर का बोलत नाही ते हाके? आता मला त्या हाकेवरती आरोप करावा असं वाटतोय आणि हाके असं म्हणावं लागतंय. हाके साहेब म्हणायची लायकी नाही तुमची. ते नवनाथ वाघमारेला माझं चॅलेंज आहे, ते संगीता वानखेडे मॅडम, अहो तुम्ही काय बोलताय, समाजामध्ये तुम्ही काय पेरताय हे बघा. जरांगे पाटलांचं बोलणं तुम्हाला टोचतं आहे किंवा ते जरा थोडंसं सरकारच्या वतीनं आज मुख्यमंत्री आहेत म्हणून फडणवीसना बोलत आहेत, हे आम्हाला मान्य आहे. थोडंसं ते आमचा लढा जास्त तीव्र होण्यासाठी मुलांना मार्गदर्शन करताना थोडंसं पुढं जात असतील. पण तुमच्या सगळं ते संगीता वानखेडे मॅडमना जे काय बोलायचं आहे ते जाऊन 4 खोलीच्या भिंतीच्या आतमध्ये काय काय बोलतात ते समजून घ्या. अहो ते बाहेरच्या लहान जे मुलं मुली आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल, त्या संगीता वानखेडे मॅडमला पहिला आत टाका, तिला आत घाला, त्या वाघमारेला आत घाला आणि त्या हाकेला आत घाला आणि त्याच्यानंतर मराठ्यांच्या पोरांच्यावर हात घाला. हे माझं सरकारला असं चॅलेंज आहे किंवा अशी माझी मागणी आहे, असं समजायला हरकत नाही. फडणवीस साहेब, आमच्यासारखे बरेचसे गरीब मराठे बऱ्याच 40 वर्षापासून बऱ्याचशा आमच्या नेत्यांना मुकलेले आहोत. आता परत ह्या आमच्या गरीब लेकराला, गरीब जरांगे पाटील साहेबांना आम्ही आज दैवत मानणार, त्याला मुकायचं नाही म्हणून आम्ही एवढा संघर्षानं किंवा एवढ्या तीव्रतेनं बाहेर तुमच्या विरोधात परत यायला लागलेलो आहे. आज तुम्हाला आम्ही मतं दिली आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही जर तुमच्यापुढे येत असताना तुम्ही आमच्यावर केसेस करणार, आम्हाला आत टाकायची धमकी देणार. मी ह्या 3 माणसांची नावं घेतलेत, त्यांना पहिला आत टाका, मग नंतर मराठ्यांच्यावरती तुम्ही हात घाला. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. म्हणून तुमच्या या मीडियाच्या समोर बोलावंसं लागलं. आणि परत एकदा आमच्या मराठा लोकांना मी आवाहन करू इच्छितो, आपला लढा तुम्ही जर वेगळ्या पद्धतीनं गेला तर ह्या लढ्याला काही होणार नाही. आजपर्यंत बरेचसे मोठे मराठा समाजाचे सामाजिक कार्य करणारे लोक असेच मरून गेलेले आहेत. अण्णासाहेब पाटलांनी गोळी घालून घेतली, पुढचे बरेचसे लोक भांडून असेच मरून गेले किंवा त्यांना मारलं गेलं असं मी म्हणेन. आज ह्या आपल्या मनोज जरांगे पाटलांना आपण साथ देऊया, सरकारनं प्रामाणिक पद्धतीनं आपण भांडूया. कोणीही मुंबईला जाताना दंगा करू नका, कोण दंगा करत असेल त्यांनाच पोलिसांच्या हाती द्या आणि संयमानंच आपण हा लढा अजूनही व्यवस्थित तीव्रपणे हाताळू शकतो, पुढे जाऊ शकतो.
आणि तरच आपल्याला याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघून आपल्याला काहीतरी याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्या मुलांची जे आज लग्न होत नाही, त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला काहीतरी मार्ग निघून आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो, समाजाला फायदा होऊ शकतो. एवढेच मी आपल्या मराठा समाजाला मी विनंती करून सरकारलाही याच्याबद्दल काहीतरी तोडगा काढावा. असंच नुसतं खेळवत बसू नये. आज आमच्या अगेन्स्ट ते जयश्री पाटील त्यांना उभा करून केसेस घालायला होता, मग नंतर आमच्या मराठा समाजाने कोणीतरी केसेस टाकणार. हे असंच चालणार काय? चालून देऊ नका. आणि परत एकदा सांगतो, तुम्ही मराठ्यांच्यावर केसेस करायचा दबाव टाकण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं हे फडणवीस सरकारचं गव्हर्नमेंट पडेल आणि त्याचा परिणाम पूर्ण देशावरती होऊ शकेल. आज मोदीसारखे चांगले आज देशाला पंतप्रधान लाभलेले आहेत. आम्ही असे हे खालचा समाज असलं तरी, आम्ही मागास राहिलेलं असलं तरी आम्ही एक देशाची प्रगती बघणारी लोक आहोत, देशाच्या प्रगतीच्या मागे उभं राहणारी लोक आहोत. पण तुम्ही दुजाभाव न करता काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढा. पहिलं ह्या आरक्षणामध्ये जे कोण पुढारलेले आहेत त्यांना बाहेर काढा आणि मग ज्याची डेव्हलपमेंट झाली त्यांना आत घालायला. हे हाके साहेब तुम्ही बघा जरा, परत मला साहेब म्हणण्याची वेळ येते. आणि ते संगीता वानखेडे मॅडम आहेत, ह्या लोकांना तुम्ही जरा ह्या गोष्टीत लक्ष घाला, एकमेकांना शिवाय देण्यापेक्षा. तर परत एकदा कळकळीची विनंती, मराठ्यांनो सावध राहा, बेसावध राहू नका, पण कुठलाही कायदा हातात घेऊ नका, तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका. संयमानं मुंबईला जा आणि संयमाने परत या, पण मुंबईला नक्की जा. गुलाल घेऊन जा, गुलाल उधळायला जा, कशालाही जा, पण मुंबईला जा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.